ग्रीष्मातील सूर्योदय नाशिक जिल्ह्यातील ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रावर सोनेरी मुलामा चढवतो. उन्हाची दाहकता ममदापूरला बेजार करून सोडते. गवतांमध्ये त्राण उरलेले नसते. अशा वातावरणातही इथली जैव विविधता न खचता आभाळाकडे डोळे लावून तग धरून असते. अंगाची लाही लाही करणाऱ्या इथल्या उष्म वाऱ्यात अचानक शीतलता जाणवू लागते. या शीत मरुताबरोबर आलेल्या वर्षासरी इथल्या वातावरणात नव चैतन्य निर्माण करतात. मोठ्या संख्येने दाखल झालेले मृगांचे कळप इथल्या अधिवासाला नवसंजीवनीची चेतना देतात. या चेतनेने प्रेरित होऊन ममदापूर संवर्धन राखीवमधला अधिवास आपला सोनेरी मुलामा उतरून हिरवी शाल ओढून घेतो. माळरान ही एक वेगळी परिसंस्था आहे. माळरानाकडे सामान्य लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांना ही पडीक जमीन किंवा डेडलँड असं वाटतं. पण जर आपल्या नजरेतून आपण जर या माळरानाकडे जर बघितलं, फक्त गवत आणि ही पडीक जमीन नसून यावरती आढळणारी एक सुंदर बायोडायव्हर्सिटी आहे. या माळरानांवरती खूप सारे सुंदर पक्षी आढळतात, प्राणी आहेत, खूप सारे सरड्यांचे प्रकार आहेत. अशी सुंदर माळरान आपल्याकडे दिसतं. आपण पण त्याला पडीक, जे सामान्य लोक आहेत ते पडीक जमीन म्हणून तिकडे त्याच्याकडे बघतात. नाशिक जिल्ह्यातील येवला आणि नांदगाव या दोन तालुक्याच्या वेशीवर पसरलेला हा गवताळ प्रदेश 2014 साली या प्रदेशाला ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. यासाठी 54 चौरस किलोमीटरचा परिसर राखीव करण्यात आला. या प्रदेशातील काळविटांची संख्या लक्षात घेऊन हा प्रदेश संवर्धित करण्यात आला होता. तरी त्यामधील मुख्य उद्देश हा समृद्ध गवती कुरण अधिवासाची निर्मिती हाच होता. ममदापूर संवर्धन राखीवच्या केंद्रस्थानी काळवीट असला तरी या ठिकाणी गवती अधिवासावर अवलंबून असणारे अनेक प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. कुरंग कुळातील नीलगाय हा देखील यामधीलच एक जीव. संवर्धन राखीव क्षेत्रात आता त्यांची संख्या वाढताना दिसते. यामधील प्रौढ नरांचा रंग निळसर करडा असतो. म्हणूनच या प्रजातीला नीलगाय म्हणतात. मात्र नावात गाय असलं तरी ही प्रजात आशियामध्ये आढळणारी हरणाची सर्वात मोठी प्रजात आहे. नीलगाई या कळपात राहतात. एका कळपात त्यांची संख्या 10 ते 12 असते. नीलगाईंची शरीर रचना जवळपास घोड्यासारखी असते. अशा या तृणभक्षी प्राण्यांसाठीचं उत्तम प्रकारचं खाद्य संवर्धन राखीव क्षेत्रात उपलब्ध आहे. ममदापूर संवर्धन राखीवमध्ये 6 प्रजाती आपल्याला बघायला मिळतात, गवताच्या प्रजाती. त्याच्यामध्ये प्रमुख प्रजात म्हणजे डोंगरी. डोंगरीमध्ये 2 प्रजाती पडतात, एक सफेद डोंगरी आणि एक लाल डोंगरी. लाल डोंगरी हा साधारणपणे 2 ते 2.5 फूट वाढत असतो आणि सफेद डोंगरी हा 5 ते 6 फूट वाढत असतो. 2 नंबरला येतो मार्वेल. मार्वेल या ठिकाणी एक मार्वेलचे 2 प्रकार आहे, एक छोटा मार्वेल आणि मोठा मार्वेल. मोठा मार्वेल हा 5 ते 6 फूट वाढत असतो आणि छोटा मार्वेल हा 3 ते 4 फूट वाढत असतो. तसंच 3 नंबरला जी प्रजाती येतील या ठिकाणी दशरथ ही शेवरी वर्गातली प्रजात आहे. काळविटांची एकदम आवडतं म्हणजे खाद्य आहे. ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात साधारण 100हून अधिक प्रजातीचे पक्षी आढळतात. यामध्ये गवताळ पक्ष्यांबरोबरच शिकारी पक्ष्यांचा देखील समावेश आहे. यामधील एक पक्षी आहे पांडुरक्या भोवत्या. हिवाळ्यात पूर्व युरोपातून स्थलांतर करून येणारा हा शिकारी पक्षी. तो छोटे सस्तन प्राणी आणि पक्षी खातो. यामधील मादी ही नरापेक्षा मोठी असून तिचा रंग देखील नरापेक्षा वेगळा दिसतो.
अनेक प्रजातीच्या वनस्पती ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात आढळत असल्या तरी त्यामधील दुर्मिळ प्रजात आहे पिवळा पळस. शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात दुर्मिळ पिवळा पळस बहरतो. या झाडाचे संदर्भ पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात. वेद आणि पुराणात पिवळ्या पळसाची त्रिपर्ण, पलाश, पलकंशी अशी नावं आढळतात. औषधी गुणधर्मांसाठी ही प्रजात ओळखली जाते. मद्रास अंजन हे पौष्टिक म्हणजे आपलं जसं बॉर्नव्हिटा पितो त्याचप्रमाणे ते पौष्टिक तत्व त्यात मोठ्या प्रमाणात आहे. आणि याची निर्मिती अंजन गवताची ही थोम म्हणजे टसकपासून आणि बियापासून केली जाते. त्यानंतर येतं हेमाटा. स्टायलो हेमाटा हे सशांसाठी एकदम आवडतं खाद्य आहे. स्टायलो हेमाटाची निर्मिती ही बियापासून केली जाते. आणि हे सर्व जे गवत प्रजाती आहे ह्या बहुवार्षिक आहे. बहुवार्षिक असण्याचा उद्देश म्हणजे काळविटांनी जरी सतत खाल्ला तरी त्यांना नवीन नवीन फुटे फुटतात, म्हणून या ठिकाणी बहुवार्षिक गवताची निवड केली आहे. संवर्धन राखीव क्षेत्राच्या निर्मितीनंतर या ठिकाणी अधिवास निर्माण करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर होते. चराईमुळे या ठिकाणच्या गवताच्या चांगल्या प्रजाती नष्ट झाल्या. त्यामुळे वनविभागाने गावकऱ्यांना हाताशी घेऊन संवर्धन राखीव क्षेत्रात अधिवास संवर्धनाचं काम सुरू केलं. कार्यशाळा आणि तज्ज्ञ संस्थांना क्षेत्रभेटी देऊन वन कर्मचारी आणि लोकांना प्रशिक्षित करण्यात आलं. रोपवाटिका तयार करून त्यामध्ये तृणभक्षी प्राण्यांना प्रिय असणाऱ्या गवत प्रजातींची लागवड करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात रोपं लावून अधिवास निर्माणाचं काम करण्यात आलं. जलसंधारणाची कामे करण्यात आली. परिणामी तृणभक्षी प्राणी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या शिकारी प्राण्यांची संख्या आता संवर्धन राखीव क्षेत्रात वाढली.